केवायसी न झाल्याच्या कारणावरून जळगाव जिल्ह्यामध्ये 20,000हून अधिक शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचं समोर आलेलं आहे। केवायसी करूनही रक्कम जमा होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे आणि शासनानं तात्काळ नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे। तर कुठलाही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही अशी माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली आहे। जे अतिवृष्टीचं अनुदान आहे त्यामध्ये आपण मिशन मोडवरती काम करतो आहे। कुठलाही शेतकरी त्याच्यापासून वंचित राहणार नाही, लाभधारक जो आहे तो वंचित राहणार नाही याबाबत आपण पूर्ण खबरदारी बाळगतोच आहे। यामध्ये आपण मिशन मोडवरती काम करतोय ई-केवायसी वरती जे आणि त्यामध्ये नवीन यादी अपलोड केल्याच्या नंतर ही आकडेवारी वाढत देखील आहे, परंतु त्याच्यामध्ये आम्ही दर 2 तासाला याचा आढावा घेतो। सर्व 15ही तहसीलदार आणि सर्व 7 एसडीओ याच्यामध्ये निरंतर याच्यामध्ये काम करत आहेत आणि जिल्हा स्तरावरून पण आपण दर 2 तासाचा आढावा आणि दर संध्याकाळी 5 वाजता मी आणि आरडीसी स्वतः याचा आढावा घेत असतो। शेतकऱ्यांना आतापर्यंत आतापर्यंत पैसे शासनाने दिलेले नाही। शेतकऱ्यांना वारंवार शासन सांगत आहे की व तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे आम्ही देऊ इच्छितो, पण तुम्ही शेतात जाऊन शेतात गेल्यानंतर ते सांगता आम्हाला की आम्ही शेतकऱ्यांना पैसे देऊ, पण आम्ही बँकेमध्ये गेल्यानंतर ते वारंवार आम्हाला सांगता की केवायसी करा। तो आज तोपर्यंत आम्हाला पैसे मिळालेले नाहीये। शेतकऱ्यांची अशीच पिळवणूक होत आहे। तरी ते रब्बीचा हंगाम येऊन गेला तरी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज तोपर्यंत पैसे आलेले नाहीये।